याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठाला हर हर कीर्तन रूपी सेवेशी अभंग निवडलेला श्री संत सम्राट मैराग्याचे मेरू जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा हा काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे। या नांदापूर क्षेत्रामध्ये चालत आलेली ही साधना अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण काकडा हरिपाठ नामसंकीर्तनाचा उत्सव बऱ्याच वर्षापासून ही साधना चालत आलेली आहे। याही वर्षी तो उत्सव संपन्न होत आहे। मधील अल्पशी सेवा वाट्याला आलेली यथामती यथावकाश थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सर्वांना आदेश देतात की बाबांनो या गरज असेल तर या आम्ही तुम्हाला आग्रह करणार नाही याल तरी जर तर तुमची इच्छा असेल तर या आणि येत असताना अवघे या आबाल वृद्ध बाळ म्हातारे आधी करुणी वेशाही सर्वांना अधिकार आहे। यारे यारे लहान यारे यारे लहान याची भल त्याला रीला हो याची भल
मोठे या वृद्ध या अबाल्या उपमन्यूसारखे बाळ या दुर्वासारखे बाळ या खट्टवांग राजासारखे म्हातारे या सर्वांना अधिकार आहे. मनुष्य जन्माला जेवढे म्हणून आलेले आहेत स्त्री असो पुरुष असो सर्वांना अधिकार आहे. कोण्याही जन्मामध्ये परमार्थ करण्याची संधी नाही आहे. फक्त मनुष्य देहच इथे अधिकारी आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो. महाराज म्हणतात या लहान थोर या पण एक लक्षात ठेवा अवघे या आणि माझ्या मागे मागे या. पुढे धाव नका करू. वारकरी संप्रदाय सोडून कोणतेही पंथ निर्माण नका करू. हा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचलेला आहे. ज्ञानदेव रचिला पाया उभारिल देवालया उभारिल देवालया उभारिल देवालया ज्ञानदेव रचिला पाया उभारिल देवालया उभारिल देवालया उभारिल देवालया हो ज्ञानदेव रचिला पाया उभारिल देवालया हो उभारिल देवालया उभारिल देवालया ज्ञानदेव रचिला पाया उभारिल देवालया उभारिल देवालया उभारिल देवालया ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचनेच्या पूर्वी विठ्ठलपंत रुक्मिणा माता देहांत प्रायश्चित घेतलेलं आहे. पाया रचत असताना अगोदर पाषाण लागतो आणि पाषाणानंतर खडक भरता येत नाही. पाषाणच भरावा लागतो. नंतर इमारत उंच वाढत असते. देहांत प्रायश्चित घेतलं विठ्ठलपंतांनी. नंतर ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृती. ज्ञानेश्वर महाराज कोणच हे लक्षात घ्या. जेने गीता उपदेशिली तेची विटेवरी माऊली अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. विटेवरचा परमात्मा तोच ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे. कारण का? ज्ञानाबाई सुंदरी तारावया ज्ञानाबाई सुंदर तारावया ज्ञानाबाई तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. जगत उद्धारासाठी महात्म्यांनी संतांनी अवतार धारण केलेला आहे. त्यांच्या मागे मागे चालण्याचा प्रयत्न करा. स्वतः कोणताही संप्रदाय उत्पन्न करू नका. जगात अनेक संप्रदायाची धूळ माजलेली आहे. महाराज संतांचं जीवन किती उंच आहे आपल्याला सांगता येईल. विठाला अप्रतियोगत्वम संतत्वम अपरिच्छिन्नत्वम तत् साधनेन
प्रमाणत्वम संतत्वम, ज्यांचं जीवन प्रामाणिकपणाने जगतं तो देवाच्या जवळ जात असतो. इंद्रियाचं प्रामाणिकपण, कानाचं प्रामाणिकपण, वाचेचं प्रामाणिकपण, एकंदर जीवनामध्ये इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी. साधू संतांच्या जीवनामध्ये विवेक अंगण झाडतो महाराज. विवेक करी राबणी तयाचे करचरणी होती डोले. पंढरपुरामध्ये जळोबा मळोबा दोन भाऊ होते. रात्री परीक्षा पाहण्यासाठी त्यांच्या हातावर पैसे ठेवले. झोपेत पाय हात उलथे झाले, नाही स्पर्श केला. का? करचरणी होती डोळे. हातात डोळे आहेत, पायात डोळे आहेत. बघा तुम्ही, जोडा घालत असताना, बूट घालत असताना कोणाचा दुसऱ्याचा बूट आहे का आपला आहे, पाय सांगतात महाराज. विठाला हरे विठाला मानवी जीवनामध्ये आपण तिथपर्यंत नाही जाऊ शकणार, पण साधना करत करत जर आपण गेलो ना तर साधनाही वाया जाणार नाही. मोहरी एवढा परमार्थ केला, डोंगरा एवढं फल देतो. आणि डोंगरा एवढा प्रपंच जोडला, मोहरी एवढं फल नाही, अशी विसंगती महाराज. या फलन चुंबिता फलन तुरंबिता किंबहुना पंडुसुता रुखची. हा याला फुलही नाही फळही नाही प्रपंचाला. म्हणून साधू संतांनी प्रपंच ओळखला. महाराज सांगतात, प्रपंच ओळखत नाही तो पामर, ओळखून चालतो तो मुमुक्षू. आणि प्रपंचाचा त्याग करून अविहित परमार्थाची वाटचाल करतो ते साधू. विठाला थोडस प्रपंचाच्या बाहेर निघा, नंतर कळेल आपल्याला गंगेचा ओघ किती वेगात आहे. ते गंगेत राहून नाही जमणार, कडेवर या. गंगेच्या कडेवर आल्याच्या नंतर पाण्याचा ओघ किती आहे ते कळेल. संसारात राहून परमार्थाचा आनंद नाही मिळणार. प्रपंचामाजी सुख जाण साध्यंताचे दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. प्रपंचामाजी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्ये टाकून या गेले थोडे ते काय वेळे म्हणावे. प्रल्हाद पार पराशर शेकडो साधू संत राज्य राजराजे प्रपंचाचा त्याग केला आणि कडेला आले. प्रपंचातून बाहेर येणं एवढं सोपं नाही. अनेक जन्माच्या संस्काराने प्रपंचाचं घट्ट विषय भरलेला आहे. एकाएकी येथे प्रपंचाचं बाहेर निघणं कठीण आहे. जगात शूर कोणाला म्हणावं? जो प्रपंचाच्या बाहेर निघून परमार्थाचं साध्यपर्यंत पाऊस मारतो तो शूर आहे. जिंका संसार, जिंका संसार,
मारुती बुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, बंकट स्वामी, जोग महाराज, दांडेकर मामा, सोनूपंत दांडेकर मामा यांनी प्रपंच जिंकला महाराज. प्रपंचाची राख रांगोळी करून अविहित प्रपंचाच्या बाहेर आले. झडझडोनी वैलानी गी भक्तीचे वाटेला, तरीच पावसी अव्यंग निजधाम माझे. ही मंडळी प्रपंचाच्या बाहेर आली. याला म्हणतात शूर. निवडणूक जिंकतो तो शूर नाही, पैशातल्याने जिंकत आहे. इथे देवनिया जीव वडिले साधीला ठाव, जीव द्यावा लागतो. म्हणून ही मंडळी बाहेर आली. यांना शूर म्हणावं. निवडे तो बळी विरळा शूर, निवडे तो बळी विरळा शूर, निवडे तो बळी विरळा शूर, निवडे तो बळी विरळा शूर. हे भक्ती तो कठीण, भक्ती तो कठीण शुळा बैल पोळी. निवडे तो बळी विरळा शूर, निवडे तो विरळा शूर, निवडे तो कठीण शुळा बैल पोळी. साधूचे कळप नसतात, क्वचित साधू असतो. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा, विरळा पावे एखादा. हरिपुरी महाराज एखादे, रामभाऊ महाराज, रामबापू महाराज, तुकाराम महाराज, दैठणाचे धीरजगिरी महाराज, एखादे लाखो समाज आहे. पण याच्यातून या शूर महात्म्याने निवड केली. तुका म्हणे सूर झाला, सुर झाला, म्हणे शूर झाला, म्हणे सुर झाला. आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार. शूर झाला, आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार. सुर झाला, आला बाहेरी संसार, आला बाहेरी संसार, आला बाहेरी. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मने बैसलेशे. तुका म्हणे जो का संसारा रुसला, तेनेची ठाकीला सिद्ध पंथ. हे देण्याची टाकीला सिद्ध पंथ, हो देण्याची ठाकीला सिद्ध पंथ, देण्याची ठाकीला सिद्ध पंथ. हे तुका म्हणे जो का संसारा रुसला, तुका म्हणे जो का संसारा रुसला, तुका म्हणे जो का संसारा रुसला, तुका म्हणे जो का संसारा रुसला.
ठाकीला नाही, भजन्याने नाही, एखादाच विरळा शूरतरी जीवे जीवे उदार नाही वासुदेवी विसर, कीर्ती वाढे चराचर तुका म्हणे त्यालाच नमस्कार, कोणालाही नमस्कार करू नका. महाराज, दुर्जनाच्या पायावर जर आपण मस्तक ठेवलं तर त्याचे तमोगुणी संस्कार मस्तक ठेवणाऱ्याच्या अंगावर येतात. साधूच्या पायावर जर मस्तक ठेवलं, रजोगुणी का असेना, आपण साधूंचे सात्विक गुण शरणागतीच्या अंतःकरणात येतात. महाराज विठाला जीवनामध्ये दोन खड्डे आहेत, एक प्रपंचाला खड्डा आहे आणि एक परमार्थिकाला खड्डा आहे. संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम. विसंवादी भ्रम हा प्रपंचिक लोकांचा आहे आणि संवादी भ्रम हा परमार्थिक लोकांचा आहे. म्हणजे काय, एक योगभ्रष्ट अवस्था आहे आणि एक पठार अवस्था आहे. पठार अवस्था म्हणजे प्रवासी चालत चालत डोंगराच्या कडेनं प्रवास करू लागला, पुढे माथा लागला, सवान रस्ता, आणि त्या माथ्यावर त्याने मुक्काम केला, पुढचा प्रवास संपला. ही पठार अवस्था. महाराज, आम्हाला कीर्तन करता आलं की तिथेच मुक्काम, आमचा परमार्थ संपला. लोकांनी मान्यता केली, प्रसिद्धी वाढली, संपत्ती मिळाली, ही पठार अवस्था आहे, तिथेच मुक्काम. पण महाराज, सिद्धी फार लांब आहे. विठाला 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 राहिला अनंत, राहिला गोष्ट सांगतो आपल्याला. संवादी भ्रम हा परमार्थिक मंडळीचा आहे आणि विसंवादी भ्रम हा प्रापंचिक मंडळीचा आहे. उटी आहे तिथे खड्डा आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, 1400 वर्ष साधना केली, रिद्धिसिद्धीच्या जोरावर हिंस्र पशूचे तोंड बंद केले. हिमालयात जाऊन साधूची
सेवा केली, मेलेले मुर्दे जिवंत करायची कला हातात घेतली, पण भ्रम नाही संपला. तुम्ही आम्ही कुठं आणि चांगदेव महाराज कुठे महाराज केव्हा संपले? मुर्दे उठवले मुक्ताबाईनं, समाधीतून उत्थान झाले, बघितले की मी 1400 वर्ष साधना करून मुर्दे उठवायची साधना केली आणि हे लेकरं मुर्दे उठवतात, कोणीतरी अधिकारी असायला पाहिजेत. चिंतन केलं, निघाले शरणागती करता, पण वाघावर बसून निघाले. साधने योग्य साधन असावे आणि योग्य साध्यामध्ये मनुष्य मुक्काम करतो. निघाले शरणागती पण वाघावर बसून निघाले. साधनेत बदल झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, याने जिवंत वाघ चालवला आणि महाराजांनी जड भिंत चालवली. पाहून खाली उतरले, नमस्कार केला, कागद समोर ठेवला, त्या कोऱ्या कागदावर 65 लिहिली. कोण लिहिली? मुक्ताबाईने लिहिली. इथपर्यंत चांगदेव महाराज पोहोचले तरी पण संवादी भ्रम गेलेला नव्हता. शेवट मुक्ताबाईने उपदेश केला, चांग्या 1400 वर्षे जगला रे, पण योग्य साधन तुला नाही मिळालं. आपण कोण कीर्तनकार? विठाला विठाला मार्ग दाविला नीट. कुण? मुक्ताबाईनं. भ्रांती समूळ गेली, मार्ग दाविला नीट. साधू संतांनी जो मार्ग दाखवला, चांगदेव म्हणले, हे परमेश्वरा, माझा जन्म आज झालेला आहे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, हे गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, हरी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताई. हो चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. किती दिवस जगण्याला महत्व नाही. सहस्रवर्षीय कागा, नाक्षवर्षीय नागा. कावळ्याला किती आयुष्य आहे, सापाला किती आयुष्य आहे. कात गेली की पुन्हा तयार. जीवन्या सांगा काय केले. माणसं जगतात, पण जन्माला केव्हा येतात? योग्य साधूची भेट जर झाली तेव्हा त्यांचा जन्म नूतन होतो. महाराज, आयुष्यभर जगण्याला महत्त्व नाही. आपल्या जीवनामध्ये स्थिरता आली का? अगोदर चित्ताची शुद्धी, नंतर चित्ताची स्थिरता. जिथे स्थिरता आहे याचं नाव आहे संसार, परमार्थ. जिथे अस्थिरपणा आहे त्याचं नाव आहे संसार. गंगा अस्थिर आहे, समुद्र स्थिर आहे. समाज अस्थिर आहे, परमात्मा स्थिर आहे. अरे समाजात एवढी शक्ती असते. समाजात लोह चुंबक आहे. सहज समाजाच्या ओघात जर साधू जगू लागला तर समाज साधूला खेचतो. पदच्युत होण्याची दाट शक्यता आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देहू सोडली, लोगा सोडला, शेवट भांडारा डोंगर का गाठला? एकांतामध्ये जो परमार्थ होतो तो लोकांतामध्ये होत नाही महाराज. हे प्रदर्शन आहे.
दर्शन नाही आहे, हे प्रदर्शन आहे. प्रदर्शनामध्ये आनंद मिळत नाही, सुख वाटतं पण आनंद मिळत नाही. सुख वेगळं आणि आनंद वेगळा. संसारात सुख आहे का सुखाचा भास आहे, भास आहे. परमार्थामध्ये आनंद आहे आणि तो आनंद असा असतो. परमात्माच्या जीवनामध्ये जे सामर्थ्य आहे असं आहे. नामचिंतन म्हणून जर करत गेलं तर त्या नामचिंतनाच्या माध्यमातून चित्ताची शुद्धी होते आणि चित्ताची स्थिरता होते. चित्ताची स्थिरता झाली की तिथे सुखाचा लाभ होतो. विडाला हे विसंवादी भ्रम. आणि विसंवादी भ्रम असा आहे, पैसा आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, त्याच्यामध्ये तो मुक्काम करतो. लक्षात घ्या, 18 क्षणी सैन्य कौरवाचं, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्णादी बडे बडे धिंडजाच्या पार्टीकडून विजय कोणाचा झाला? विजय पांडवाचा झाला. का? तो धुरकरी होता ना. आपण कोण्या धुरीवर बसलो, आपला धुरकरी कोण आहे याचं चिंतन करून जर प्रवास केला तर मुक्कामाला पोहोचतो. विठाला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र विजय भूती ध्रुवा नेतीर मतीर मम. जिथे परमात्मा धुरीवर आहे, ज्यांच्या जीवनामध्ये प्रपंच गौण मानून परमार्थ योग्य मानून तो जर परमार्थाची वाटचाल करू लागला तर शेवट गोड होतो महाराज. आणि लाग हे शब्द असा वापरला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, यार तरी यारे लागे. लागे या शब्दाचा अर्थ असा आहे की हे सप्ताह आहे, अन्नदान आहे, वारी आहे, आळंदीची वारी आहे, पंढरीची वारी आहे. हो, हा जो प्रवास आहे लाग धरा. लाग लाग म्हणजे आत्मकल्याणासाठीच याचं साधन आहे. वारी आत्मकल्याणासाठी आहे, सप्ताह आत्मकल्याणासाठी आहे, भजन हे आत्मकल्याणासाठी आहे. देवाच्या ईश्वराचा लाग धरून परमार्थाची वाटचाल केली तर शेवटचा दिवस गोड होत असतो महाराज. काही करा बहु थोडा लाग, काही करा बहु थोडा लाग करा भक्ती बाब धरा बळ तन मन जान देवाला जरी करणे असेल गोड शेवट जरी राम राम स्मरानी प्रपंचाची जीवनातला मुक्काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर चिंतन केलेलं आहे. कर्मात्या अकर्माच्या लागती वाटे कर्माच्या कर्माच्या लागतील ज्ञाने संपत्ती पोतीचा मानियला भरवसा. हे संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा. पुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा. या ब्रह्मांडो हे बुडालो गा धाव गुरुराजा सर्वेशा.
ब्रह्मद्वयी बुलाला आघात काळाचा वेग वाढवा. प्रपंचाची पूर्णता या जन्मात नाही झाली तर दुसऱ्या जन्मात करता येईल, पण परमार्थाची वाटचाल जर संपली ना तर पुन्हा मात्र परमार्थ करण्याची संधी मिळत नाही. परमेश्वराने केवढे उपकार केलेत. बरवी हे वेळ सापडली संधी बरवी ही वेळ सापडली संधी सायदानी भूती संचिताची सायदानी भूती संचिता बरवी ही वेळ बरवी ही वेळ सापडली हो सायदानी सर्जिताची सायदाला सर्जिता बरवी ही वेळ सापडली संधी कागताली न्याय पावला हा देह न घडो ते उपाय घडवले. संदेह महाराज शुभेच्छा सुविचारणा सत्वापती असंशक्ती पदार्थ भाविनी आणि तुर्या यापैकी पहिली शुभेच्छा आहे. परमार्थ करण्याची जर बुद्धी जन्माला आली तर तो खरा भाग्यवान आहे. विठाला एवढी संपत्ती असून धृतराष्ट्राला अरण्यात जळून मरावं लागलं महाराज. आणि आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रयाण काळी प्रयाण काळी कलिच्या काळा माझी अद्भुत वंतविले कलिच्या काळा माझी अद्भुत वंतविले मानव देह घेऊनी निजला मागे हो मानव देह घेऊनी निजला
त्याचा रिझल्ट तिथे आहे. आपण पुण्य करतो का पाप करतो जीवाला नाही कळणार महाराज. प्रसंग असा आहे की पुण्य करिता होय पाप, दूध पाजूनी पोशिला साप. एक गोष्ट सांगतो आपल्याला छोटीशी. एक साधू प्रवास करत असताना उन्हाळा दिवस, प्रवासात थकला थोडा, एका आंब्याच्या झाडाखाली मुक्काम केला. एक शेतकरी सात्विक गुणाचा असल्यामुळे त्याने वरण चपाती भाजी आणून महाराजाला जेवू घातलं आणि अंगाला तेल लावून मर्दन केलं. महाराज खोडाच्या टेकाणाला बसले, पण प्रसंग असा झाला की त्या खोडावरच्या मुंग्या तेलामुळे सगळ्या महाराजांच्या अंगाला चिटकल्या. सात्विक बुद्धीने महाराजाला त्या शेतकऱ्याने जेवू घातलं, अंगाला तेल लावून मर्दन केलं, पण त्या तेलामुळे मुंग्या अंगाला चिटकल्यानं पोहर स्नानाला गेले ते तलावावर. तिकून ऊस खात खात आले आणि सोलून चिवट्या महाराजाच्या अंगावर टाकल्या आणि त्या गोड चिवट्यामुळे महाराजाच्या अंगावरच्या मुंग्या सगळ्या उतरल्या आणि महाराज खुले झाले. त्या शेतकऱ्याने पुण्य केलं होतं का पाप केलं होतं? पुण्य केलं होतं, पण पुण्य करता करता तेलामुळे जर मुंग्या अंगाला चिटकल्या तो महाराजाला दुःखाचा लेख झाला. महाराज या पोट्याने ते ऊस खाऊन शिवट्या फेकल्या, पण त्या चिवट्यामुळे गोड सगळ्या मुंग्या उतरल्या. पुण्य करावं का पाप करावं, कसं करावं काय करावं हे जीवाला नाही कळणार महाराज. तिथं रिझल्ट आहे. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, भक्त सोडवी दातारा, धर्म पासून तू. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, माझा सोडवी करण्याचं स्वातंत्र्य मनुष्य देहामध्ये आहे. पाप करा का पुण्य करा स्वातंत्र्य आहे. दारू पिया का दूध पिया स्वातंत्र्य आहे. गंजिफेच्या डावावर बसा का भजनात बसा स्वातंत्र्य आहे. भांडण करा का सज्जनपणाने वागा हे स्वातंत्र्य आहे. हे जर टाइम संपला तर पुन्हा वेळ नाही महाराज. विढाला शास्त्रामध्ये असा नियम आहे, यमदारामध्ये पुण्यवानही जातो आणि पापीही जातो. यमाच्या दारामध्ये जावंच लागेल. तो पुण्यवान असो का पापी असो तिथे जावंच लागेल. पण प्रश्न असा आहे की पाप्याला एक उखळ असतं, त्या उखळामध्ये उलट टांगतात आणि एक मुसळ असते लोखंडाचं आणि त्या मुसळाच्या टोकाला काटे असतात लोखंडाचे आणि त्या काट्याने मुसळाने त्याला कांडतात. महाराज काय व्यथा असेल तिथे कोण तुला पातके करीता, पातके करीता होशील तू काय उत्तर देता, होशील तू पातके करीता, तुझ्या गावात सप्ताहात होता का?
हो जात होता का वेळच नव्हती महाराज. कधी पट्टी दिली का दिली म्हणजे पण थोडी 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 दिली. रोज मारुतीच्या दर्शनाला जात होता का म्हणजे फक्त पोळ्याच्या दिवशी. महाराज पाप करा का पुण्य करा रिझल्ट आहे बरं का तिथे. पुण्यवान जर गेला यमाच्या दरबारात तर तो यमराजा आसनावून उभा राहतो आणि नमस्कार करतो आलिंगन देतो आणि त्या पुण्यवानाच्या पायावर फुलं अर्पण करतो. त्यांना विचारतो बाळा आयुष्याचं तू सोनं केलं सांग तुला कुठे जन्म द्यायचा ते. विडाला विडाला हरी विठ्ठल घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा हो घेईन मी जन्म देवा घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म हो घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावाया तुझी चरण सेवा साधावाया तुझी चरण सेवा साधावाया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन भाग्यवान मंडळी महाराज हे भजने अहोरात्र चिंतन करतात. सारखे सप्ते चालू डायरी रिकामी नाही. त्याचबरोबर थोडासा लाग धरला तर कल्याण होईल. विडाला 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 अनेक जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म आहे. बहु केला फेरा येथे सापडला तारा. आणि मनुष्य जन्माच्या अंती शेवट गुरुची संगती आणि नामस्मरणाचा टाहो त्याचा जन्म त्या दिवशी झाला. मला आजी संसार सुफळ झाला माये आज संसार सुफल झाला माये देखियले माया विठोबाचे देखियले आज संसार सुफल झाला गे माये देखिए पाए विठोबाचे देखिए पाए आज संसार सुफल झाला गे माये देखिए पाए जन्माचं सार्थक. तुका म्हणे एक विठ्ठलची देखली. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक
याच्यामध्ये अर्थ असा आहे महाराज, विठ्ठल आहे ना, एक विठ्ठल आहे, ते गा ब्रह्म सर्व आत्मक सर्वोत्तम, मोक्षाचेही काम नाही जेथे, तोच विटेवरचा परमात्मा सर्वांच्या अंतःकरणाच्या धुरेवर दररोज उभा आहे. धुरेहून जर परमात्मा खाली उतरला तर स्मशानामध्ये 4 लोकांच्या याच्यावर जावं लागेल. जगवतो कोण? वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, मानवाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून आहे. तुझी सतेने वेदासी बोलने, 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 सीतालाने तुझिया पळे, सीतालाने तुझिया पळे, सूर्य सीतालाने तुझिया तुझिया पळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा ब्रह्मांडाचा, सूर्य सीतालाने तुझिया पळे, तुझिया पळे, हो सूर्य सीतालाने तुझिया पळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, तुझिया सतेने वेदासी बोलने, तुझिया सीतालाने तुझिया पळे, आजी देतो पोट भरी. आजी देतो म्हणजे मनुष्य जन्माला आलात, महाराष्ट्रात आलात, साधूच्या सानिध्यात आलात, तंबाखू सोडला, बिडी सोडली, दारू सोडली, गंजिपा सोडला, भांडण सोडलं आणि आत्मचिंतनासाठी साधूच्या संगतीत इथे आलात ना, आज तुला पोटभर खायला देतो. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पूर्णता परमार्थात आहे महाराज, अपूर्ण हे जीवन संसार आहे. विढाला विढाला विढाला, हळूहळू चला, गडबड करू नका. एक माणूस पंढरपूरला गेला वारीला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन करून रात्री वाळवंटामध्ये कीर्तनात बसला. कीर्तनाचं चिंतन ऐकत असताना अंतःकरणाची वृत्ती पतली झाली. बारकायचं चिंतन सांगतो आपल्याला, लाख आहे ना लाख, विस्तवाजवळ दिली की ती पतली होती आणि त्या पतल्या अवस्थेमध्ये कोण्या रंगात टाका तो रंग घट्ट होतो. तद्वत वाळवंटामध्ये योग्य साधूंच्या चरणामध्ये कीर्तनामध्ये श्रवण केल्याच्या नंतर अंतःकरणाची वृत्ती पतली होते आणि त्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये
परमात्मा येऊन वास्तव्य करतो हे पूर्णता आहे. विठाला 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 महाराज सांगायचे जीवनामध्ये आपलं कोण आहे ते पहिल्यांदा ओळखा आणि नंतर प्रवास करा. पत्नी आपली आहे का, मुलगा आपला आहे का, देह आपला आहे का, इंद्रिये आपले आहेत का. लक्षात घ्या, जो आपलं ऐकतो तो आपला आहे आणि जो आपलं ऐकत नाही तो आपला नाही. बारकाईने लक्षात ठेवा. मुलगा आपला ऐकत असेल तर त्याला आपलं म्हणा, पत्नी आपलं ऐकत असेल तर आपली म्हणा, इंद्रिय आपले ऐकत असतील तर आपले म्हणा. कोणालाही आलत्या भलत्या असेल त्याला आपलं म्हणून जीवन घालू नका. एक ग्रस्त कीर्तनाला निघाला. कीर्तन थोडसं महाराज उभा राहिला नव्हता. बघ रस्त्यामध्ये टीव्ही चालली होती. ते टीव्हीचा स्वर नटीचा कानाने ऐकला. कान हे इंद्रिय आहे. त्या कानाने त्या नटीच्या स्वरामध्ये तो टीव्ही बशी गेला आणि दुसऱ्या डोळ्याने नटी बघितली. कानाने तिथपर्यंत नेलं, डोळ्याने नटी बघितली आणि मन तिथे स्थिर झालं. त्रिवेणी संगम, या तिन्हीचाही तिथे संगम झाला. कीर्तन कुठे आहे? बेपत्ता. इंद्रिय आपले आहेत ना, मग आपल्या हाच इंद्रियाने आपला घात केला की नाही. कोणाला आपलं म्हणू नका. आपलं कोण आहे पहिला विसर पडलेला आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुखी नाही. रंगनाथ गुरुजी सांगायचे हे सगळे चोरटे चोरटे. तुकाराम महाराजाचे प्रमाण हे चोरटे म्हणून. विठाला 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 स्वैर संबंधाचे नाते, शेतात चोरट्या खाती शेतात, थकल्यामुळे आवाज गेला ना. पण तुम्ही सावध व्हा, एक दिवस थकालच. विडाला विडाला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तोरी. महाराज ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये टेन्शन समाधान मिळतं का पेपर वाचण्यामध्ये समाधान मिळतं? ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये जास्त वेळ जातो का पेपर वाचण्यामध्ये जास्त वेळ जातो? अध्यात्म चिंतनाला माणूस तिथे रंगते का आगाव गप्पा करण्याला माणूस रंगते? इंद्रियाचा स्वभाव फार वाईट आहे महाराज, सांभाळा. विडाला विडाला महाराज सांगतात जीवन चरित्र चलत असताना कोणताही व्यवसाय करा, संचित फल देत असतं. कोण प्रयत्न करत नाही? सर्व श्रीमंत आहेत का? कोण फारम भरत नाही? सर्वच निवडून येतात का? कोण शाळेमध्ये बसत नाही? सगळेच पास होतात का? नाही महाराज, क्वचित पास होतो, क्वचित निवडून येतो. विडाला व्यवसाया निमित्तन फळ देत असे संचित. कोणताही धंदा करू नका. धाब्याचं दुकान लावू नका, 2 नंबरचा जो धंदा आहे. दारूची दुकानं लावू नका, समाजाचा घात होण्याचा धंदा आहे. गंजीपेच्या डावावर बसू नका, बडे बडे गेले.
पांडवासारखे हरास झाले तुमची आमची काय कथा आहे. सावध व्हा. शेळ्याचे कळप करू नका. 2 नंबरचा धंदा आहे. कोंबड्याचं खुरडं ठेवू नका. अति स्थलांतराचा तो धंदा आहे. जीवन जगत असताना योग्य कर्माने जीवन जगा. परमात्मा जगवतोच हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ पडला, तलावाचे कामं काढले, हजारो लोक जगू लागले. पण जगता जगता असा अहंकार आला, मी जर तलावाचे कामं काढले नसते तर समाज मेला असता. महाराजांना कळलं. तुकाराम महाराज अंतरीचे आले तिथे. म्हणे काय चाललंय शिवबा? काय ना म्हणे महाराज हे तलावाचे कामं काढलेत, ते मजूर जगवायलेत, चांगली गोष्ट आहे म्हणला. तुम्ही जर तलावाचे कामं काढले नसते तर सगळे माणसं मेले असते नाही का. बरं चल म्हणलं आपले फिरायला जाऊ. एका डोंगरावर गेले. एक पाथरवट आणला, एक मोठा दगड पाहिला आणि त्या दगडावर सुकती मारली आणि त्याच्यात बेंडकी निघाली आणि त्या बेंडकीला पुरे असं पाणी. पाषाणाची पोठी बैसली दर्दुनी, त्याचे मुखी चारा कोण घाली. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीन ऐसे नाही. जोडून आधान उत्तम व्यवहारे जोडून आधान उत्तम व्यवहारे धंदा टाळा. आपल्याला एक दिवस मरायचंय. तालुका सोडून, जिल्हा सोडून, गाव सोडून, घर सोडून, किंबहुना देह सोडून जायचंय. हे समोर सतत लक्षात ठेवा. 2 नंबरचा धंदा टाळा. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये 100 रुपयाला 1 रुपये व्याज होतं. 1000 रुपयाला 10 रुपये व्याज होतं. पण महाराज म्हणतात एकोत्रेच्या कोडी जळते आगी घाली उडी. 1 रुपया जरी व्याज घेतो ना तर जळत्या घरात उडी टाकण्यासारखं पाप लागते महाराज. तर 5 रुपये शेकडा, 3 रुपये शेकडा, 10 रुपये शेकडा कायमचा टाळा. घाट पडलेला टाळ खाऊ नका. जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या प्रमाणामध्ये सांगतात.
मुलगी आपली आहे का जवायाची आहे? बरं जाऊ द्या. मुलगा आपला आहे का सुनेचा आहे? बारकाने चिंतन करा. उघडच आहे. अक्षदा पडल्या काम संपलं. काहून संपलं त्याचं कारण सांगतो बारकाईनं. त्या मुलानं आईचं दूध किती वर्षे किती लिटर पिला असेल, पण ते कोण परण्याहून नवरदेवाला किती मांडवाच्या दारात उभा राहतो. सासू दूध घेऊन येते शिपभर आणि ते दूध घेऊन येते. हे मोठं पितय हो. आईचं एवढं लिटर दूध पिलेलं शिपभर सासूच्या दुधानं सत्यानाश. एकच करा. बरंच कीर्तन लांबलेलं आहे. वेळ संपत आलेला आहे. आपण एकदा वरी हात करा बरं. सर्वांनी वरी हात करा.
वा धन्यवाद विठोबा रुखमाय हरी जय जय ठोपाय रुखमाय ठोपाय चरित्र ते उच्चारा गेले देव गोकुळी गेले देव गोकुळी गेले देव गोकुळी चरित्र ते उच्चारा गेले देव गोकुळी गेले देव गोकुळी परमात्माने गोकुळामध्ये चरित्र करायला सुरुवात केली. चरित्र विचित्र आणि चित्र हे 3 वर्ग समाजात आहेत. चित्रासारखा जो वर्ग आहे तो चिखलाचा उंडा काहीच काम करत नाही. पत्नीने रोज मंजुरी करावी, तिच्या पैशात त्यांनी दारू पिऊन तिला मारावं. हा चिखलाचा गोळा, निरर्थक जीवन. महाराज सांगायचे शेळीचं शेपूटनं झाकायच्या कामीनं माशी आणायच्या कामी. विठाला विठाला दुसरा वर्ग विचित्र आहे. स्वतःही जगत नाही, दुसऱ्यालाही जगू देत नाही. महाराज दृष्टांत सांगायचे, एक गवताचा ढीग, त्याच्यात कुत्री विली. गाय आली गवत खायला, कुत्री सुटली त्या गायीवर. गाय दूर गेली म्हणते, का ग तू तरी खाय नाही तर मला तरी खाऊ दे. दुर्जन लोक स्वतःही जगत नाहीत आणि दुसऱ्याला जगू देत नाहीत. विठाला तिसरा वर्ग चारित्र्यवान, ज्यांचं जीवन प्रामाणिकपणाने जगतं त्यांचं चरित्र होत असतं. बा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्माने अनेक खेळ खेळले. महाराज खेळ कोण खेळतो? बारकाईने मागं पहा, चिंतन करा. आपण लहान वयात होतो, खेळ खेळत होतो, तो आनंद त्यावेळेचा आज आहे का? उन्हाळ्यामध्ये चांदण्याच्या प्रकाशात आट्यापाट्याचा खेळ, दुपारी चेंडू फळीचा खेळ, माणसं रिकामेच रिकामे, काम नाही काम नाही. आता आट्यापाट्या गेला, चेंडूचा डाव गेला. आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळ खेळत होते. खेळ लहान लेकरांनी खेळावा का म्हाताऱ्या माणसाने खेळ खेळावा? लहान लेकरांनी खेळ खेळावा. लहान लेकरांनीच का खेळ खेळावा? तो निरुपाप असतो, निष्पाप असतो, निष्कलंक असतो, निर्दोष असतो, निस्मच्छरी असतो. बाळांचं चरित्र महाराज देवासारखं असतं. म्हणून लहानपणाने खेळ खेळावा. तद्वत महात्म्यांचं जीवन जसं लहानाचं खेळ आहे तसा क्रोध नाही, काम नाही, लोभ नाही, प्रपंच नाही, सर्व आनंदात जीवन खेळ खेळत असं. सौंगडी भगवान कृष्णाचे सौंगडी हे खेळ खेळत होते. सगळी अवस्थांतर कामक्रोधाच्या पाय, कामक्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा तेथे. काम क्रोध लोभ महाराज हे कायमचे गेले लहानपणी. आणि खेळ खेळायचा असा भगवान केला. आणि खेळ खेळायचा. खेळ खेळत असताना चेंडू फळीचा खेळ खेळला. चेंडू अडकला कळंबाच्या फांद्यावर. गोपाळ म्हणले, बाबा का ना, अरे आपण सोन्याचा चेंडू करू, पण काळीयाचा डोळा येतो. पक्षीवरून चालले की होरपळून पडतात. जवळचे वृक्ष कोमाळीत गेले. गायीनं पाणी पिलं की तिथेच मृत्यू होतो. असा काळीया विषारी आहे. तू ते चेंडू आणायला जाऊ नको. पण लालाला काय करायचं होतं त्याने केलं. गेला कळंबाच्या फांदीवर, फांदी हलवली, चेंडू पडला. चेंडू सवे उडी
हातली आनंद आनंद येथेनु सर्वे होडी गातली आनंदे येथेनु सवे उडी गातली आनंदे उडी गातली गोपाळ रडत घरी आले गोपाळ भगवान डोहात बुडाले सगळे गोपाळ रडत घरी आले यशोदेने बघितलं का रे तुम्ही सर्व गोपाळ आले काना कुठे सांगे आता हरी तुम्हा आम्हा नाही आता हरी तुम्हाला नाही हरी तुम्हा आम्हा नाही सांगे आता हरी तुम्हाला नाही बुडाला से डोही डोईच्या मुलांच्या बुडाला से डोई डोहात बुडाला भगवान कृष्ण तुम्हा आम्हाला आता भेट होणं शक्य नाही मातेने विचार केला सर्व आपण जाऊ मीच कशाला राहते मीही उडी टाकून जीव देते सर्व गोपाळ आले पण अथांग डोह पाहिला यशोदे मातेनं भीती वाटली टाकाव का नाही टाकाव का नाही मागे सरे माये पाऊला मागे सरे माये पाऊला पाऊला मागे सरे मागे रे माये बाबुला बाबुरी पुढे जायची न मागं सरायची पुढे जायची न मागं सरायची भगवान कृष्णाने चिंतन केलं हे मायबाप कोठरोक असतात जो नपवती तीर तिथपर्यंतच आईबाप असतात महाराज भगवान कृष्णाने चिंतन केलं तो का म्हणे अंती कळो आले तुका म्हणे अंती कळो आले अंती कळो आले अंती कळो आले माये बापाची तो ऐशी आहे हो माया बापाची तो ऐसी आहे थोडी माया बापाची तो ऐसी आहे थोडी माये बापाची तो ऐसी आहे आज म्हणे अंती कळो आले तुका म्हणे अंती कळो आले अंती कळो आले तुका म्हणे अंती कळो आले तुका म्हणे अंती कळो आले तुका म्हणे अंती कळो आले अंतकाळी होती पाठ अंतकाळी होते अंतकाळी होते रावणिया मोह संसारी गोविंदी रावणिया मोह संसारी गोविंदी अंतकाळी होती पाठ कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत हे साधूंच्या जीवनातला विचार आहे महाराज माणूस विचाराने मोठा का सत्तेने मोठा माणूस विचाराने मोठा का संपत्तीने मोठा ज्याचे विचार उंच आहेत कोणते विचार फार दिवसांनी मी इथं आलो दुरोनी आलो मी हे दुःख झाले दारुण दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारुण या वया खबरी येथे ठिकाण जावया येतवारी होते हे कारण
देश वेश नो हे माझा सहज फिरत आलो. आपल्याला वेळेचं भान ठेवून उडा मारावं लागतं. विडाला गाढवाच्या जन्मामध्ये हे कपडे होते का? डुकराच्या जन्मामध्ये हे कपडे होते का? मनुष्य देहामध्ये का कपडे आहेत? मनुष्य देह हा उंच स्थानाचा विचार करतो महाराज. बाण साहोनी शस्त्र गोळी, बाण साहोनी शस्त्र गोळी, सुराठा उच्च स्थळी, सुराठा उच्च स्थळी, भगवान परमात्मा डोहात गेले. यशोदा म्हणाली का रे तुझ्या सांभाळी घातला होता ना? पेंद्याला म्हणाली. पेंद्याला. पेंद्या कोण होता? जनक राजाचा अवतार तोच पेंद्याचा अवतार आहे. तुकाराम महाराजाचा अवतार तोच पेंद्याचा अवतार आहे. विडाला विडाला पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला. ओ पेंद्या सांगना हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला कसा. केला उठवून काळ जागा, केला उठवून काळ जागा, ओ गेला उठवून काळ जागा, गेला उठवून काळ जागा. त्याने हाक दिली काळा, रोने हाकरी दारा. जाऊनी पाताळा हाक मारली. रे काळा उठ मी आलो. गर्व हारावया आला नारायण, ओ गर्व हारावया झाला नारायण. चंडुवाचे करुणावेश, चेंडूच्या निमित्ताने तो पाताळात आला. नागपत्न्यांनी पाहिलं की हा सफरचंदासारखा मुलगा आला कसा? एवढ्या विषारी डोहातून आला, त्याऐवजी आपल्या पतीला काहीतरी धोका आहे. दोन दृष्टांतांनी विचार केला आणि एक विचार त्याचं सगुण सुंदर रूप बघितलं. नागपत्न्या त्याशी पाहे निहाळूनी, कोण या जननी विसरली, याची माय याला कशी काय एकत्र आणा. गोपाळ म्हणले देवा तुमच्याकडं 3 वळते हातात आणि आम्हालाच गाई कलवा म्हणता. एक म्हणता नाही रे मोठा माणूस आहे तुम्ही कलवा ना गाई. म्हणजे आम्ही गाई कलवली असता पण त्याचा स्वभाव असा आहे आमच्या शिदोऱ्या सोडतो, चांगल्या चांगल्या खाऊन घेतो आणि जशाच्या तशात बांधून झाडाला ठेवतो. याचा गुण तरी कसा? गेलो असता मी. कान्होबा 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 निबडिया पुली गोधने, कान्होबा निबडिया पुली गोधने, कान्होबा निबडिया
पुरी पच पच पोळ्या तीन भाकर दिडका नवला एक पुरी आम्हा धाडीने वहिल्या दुरी आम्हा धाडीने वहिल्या दुरी आमची संपूर्ण खाली शिदोरी हा कान्होबा निवडिया पुरी कान्होबा निवडिया पुरी पाच पोळ्या तीन भाकरी दीड कान्होला एक पुरी आम्हा धाडीशी दुरीच्या दुरी आम्हा धाडीशी दुरीच्या दुरी कान्होबा 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 निवडिया पुले गोंधळे कान्होबा निवडिया पुरी गोधरे भगवान परमात्माने एकत्र लाह्या केल्या शिदोऱ्या एकत्र केल्या आपले कितीही वाईट शिदोरी असली पण भगवंताने आपल्या शिदोरी त्यांच्या मिळवल्यानं जीव कृतार्थ होतो महाराज मग त्या शिदोऱ्या स्वतः नाही भानुदास गीती गातो प्रसाद देतो पंढरीनाथ परमात्मा स्वतः वाटू लागला शिदोऱ्या का कमी जास्त कोणी कोणालाही किती देईल 7 दिवस सप्त्यात त्याला देईल आणि तो काल्याच्या दिवसाला त्याला देईल मग ज्याची जशी सेवा असेल तशी त्याला शिदोरी देण्याचं काम देवाने केलं महाराज शिदोऱ्या वाटू लागले शिदोऱ्या वाटता वाटता तो आनंद मिळाला होता तो आनंद वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काळाचे कवळ काही वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काळाचे कवळ काही काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण परमात्माच्या कालाचा तो आनंद महाराज तेथील आनंद मुखिया शिवाचा तेथील आनंद मुखिया शिवाचा बहिरे ऐकती कानी बहिरे बहिरे ऐकती कानी रे डोळे पांगळ्याची पाय आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे हे नाचत पंढरी जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहू रे आजी ओ सामरावती काला पाहावया येती महाराज भगवान परमात्माने तो काला सगळे स्वर्गीचे लोक उदास झाले चला म्हणे आपण कालाचा प्रसाद घेऊ अधिकारी बरं का इथं अधिकारी पाहिजेत अधिकार कोणाला सर्वांना अधिकार आहे कोणी व्हारे अधिकारी हरी त्यास देईल माळकरी व्हा वारकरी व्हा इतर व्यसनाचा त्याग करा भगवंताचं चिंतन करत असताना आमचा मृत्यू चांगला व्हावा या प्रित्यार्थ लाग ठेवा काही करा लागपाठ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली